रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त 4 सभापती यांनी आज अधिकृतपणे आपल्या कारभाराची सूत्र हाती घेतली। या निवडीमध्ये रत्नागिरी, गुहागर आणि चिपळूण या तालुक्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलं असलं तरी रत्नागिरी तालुक्यात 2 उमेदवारांना संधी मिळाल्याने सध्या राजकीय वर्तुळात याची चर्चा जास्त रंगली। जिल्हा परिषदेच्या या नव्या मंत्रिमंडळात अनुभवासोबतच नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्यात आली। यामध्ये हातकंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजय मिळवणारे सुशिक्षित अॅडव्होकेट सुयोग कांबळे यांची समाज कल्याण सभापती म्हणून वर्णी लागली आहे। अत्यंत गाजलेल्या हातकंबा गटातून निवडून आलेल्या सुयोग कांबळे यांच्या कार्याची दखल घेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी त्यांना हे महत्त्वाचं पद देऊन गौरवलं असल्याचं बोललं जात आहे। ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य असलेले उदय बने यांना हरवून जायंट किलर ठरलेले नंदकिशोर मुरकर यांच्याकडे अर्थ आणि शिक्षण या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली। आज हे सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा कारभार स्वीकारला असून रत्नागिरी तालुक्याला मिळालेल्या दुहेरी संधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी। आज महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदयजी सामंत साहेब आणि लांजाराजपूरचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत साहेब यांनी माझी समाज कल्याण सभापती नियुक्ती केली। त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी मी सदैव प्रयत्न करेन। समाजाचे तसेच लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल। माझ्याकडून संपूर्ण समाजाला असेल, प्रत्येक व्यक्तीला, घटकाला असेल न्याय द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेन। माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे पक्ष संघटनेने आणि तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे पालन करून मी संपूर्ण समाज कल्याण सभापती पदाच्या कार्यकालामध्ये सर्व व्यवस्थित काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर गेले 7 ते 8 वर्ष या विभागाचा गोळप गटाचा विभाग प्रमुख होतो। विभाग प्रमुख असताना साहेबांच्या, पालकमंत्री आदरणीय उदयसिंह सामंत साहेबांच्या माध्यमातून आपण बहुतेक विकास कामं मार्गी लावलेली आहेत आणि संघटनात्मक बांधणीसुद्धा खूप चांगली झालेली आहे। आणि निश्चितपणाने पालकमंत्री आणि पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवून हे अर्थ आणि शिक्षण सभापतीपद मला दिलं आहे। साहेबांना आणि पक्षालासुद्धा अभिप्रेत असलेलं कामकाज थोडा जरी पिरियड असला, थोडा जरी कालावधी असला तर निश्चितपणानं आम्ही त्यांना अभिप्रेत असलेलं काम करू आणि सर्वसामान्यांना माझ्या मतदारसंघात बरोबरच ह्या जिल्ह्याच्या जनतेला जे माझ्याकडून अभिप्रेत आहे ते निश्चितपणाने आम्ही तशी कामं करू। मला खरं निवड झाल्याबद्दल मी आपले जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे आपले रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदयजी सामंत आणि आपले उपनेते चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे सदानंदजी चव्हाण साहेब यांचं खूप मनापासून आभार मानते, कारण त्यांनी जी मला ही विभाग दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते। आणि त्यांनी जो हा माझ्यावरती विश्वास टाकला त्याला मी कुठेही तडे न जाता मी ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन। ह्या विभागाचे प्रश्न म्हणजे महिलांचे आणि बालकांचे, जे महिलांना सक्षमीकरण करण्याचे जे प्रयत्न आहे ते मी नक्की करेन। परत आपल्या उद्योगमधून म्हणजे बचत गटामार्फत जे काही महिलांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन।